झालं ना. नमस्कार मित्रांनो, जय हिंद. सर्वप्रथम आता या ठिकाणी आम्ही सर्व लोकसमृद्धी अंजनगाव सुरजीचे पदाधिकारी या ठिकाणी जुळलेलो आहोत सुरजी शहरमध्ये. आता आम्ही या ठिकाणी जुळलेलो आहे तो म्हणजे राष्ट्र का आव्हान, हा जो आमचा मिशन आहे. राष्ट्र का आव्हान म्हणजे नेमकं काय आहे हे मी तुम्हाला सांगू इच्छितो की राष्ट्र का आव्हान हे जे मिशन आहे, आज आझादी होऊन जवळपास 70 वर्ष झाले आहे. 70 वर्ष झाल्यानंतर आज आपल्या देशाची लोकसंख्या 1.25 करोड पार करून चुकलेली आहे. आणि 1.25 करोड लोकसंख्या पार केल्यानंतर ही 1.25 करोड मधले समजा आपण 25 करोड वरचे सोडून देऊ. 25 करोड सोडल्यानंतर 100 करोड पैकी 15 ऑगस्ट 26 जानेवारीला किती लोक राष्ट्रगीतासाठी हजर राहतात, हा आपल्या समोर गंभीर प्रश्न आहे. हा प्रश्न आपण कसा सोडवू शकतो, त्यासाठी आम्ही आता एक छोटासा उपाययोजना जे म्हणतात, तर छोटासा उपाययोजना आम्ही इथं सुरजीमध्ये अंमल केलेली आहे. राष्ट्र का आव्हान मिशन, राष्ट्र का आव्हान. तर गेल्या 3 ते 4 दिवसापासून आम्ही भरपूर मेहनत घेऊन राहिलो आहे. तसं लोकसमृद्धीचे पदाधिकारी या ठिकाणी उपस्थित आहे. मी तुम्हाला सर्वप्रथम ओळख करून देतो. लोकसमृद्धीचे अध्यक्ष मान्य श्री मनीषदादा मेन, त्यानंतर लोकसमृद्धीचे संपर्क प्रमुख मान्य श्री अरविंदजी मंडली, त्यानंतर लोकसमृद्धीचे सहसचिव मान्य श्री गौतमजी वाघ, त्यानंतर लोकसमृद्धीचे संपर्क प्रमुख मान्य श्री अमोलजी ठाकरे, त्यानंतर लोकसमृद्धीचे संपर्क प्रमुख मान्यजी विकासजी बोरोडे. त्यासोबत आपल्यासोबत जुळलेले आहे आपले समर्थक, लोकसमृद्धीचे मार्गदर्शक जे आपण म्हणू शकतो की ते आम्हाला गाईड करतात की यंगस्टरना काय योजना कोणत्या हव्या आहेत ते आम्हाला गाईड करत राहतात. या ठिकाणी आपल्याला सोबत जोडलेले आहे सागरजी कोळाखरे, ते प्रचारक म्हणून सुद्धा काम करतात लोकसमृद्धीसाठी. आणि जास्तीत जास्त व्यक्ती जे आहे ते लोकसमृद्धी सोबत जुळले पाहिजे असा आमचा मानस आहे. तर या ठिकाणी आम्ही जे मिशन चालू केलेलं आहे राष्ट्र का आव्हान, या ठिकाणी मी सांगू इच्छितो की आज भारत देश स्वतंत्र झालेला आहे. शहीदांनी आपल्यासाठी रक्त सांडवलं, त्यांच्या गर्दना गेल्या, हातपाय गेले, पूर्ण शरीर गेलं. आणि आज आपण 15 ऑगस्ट 26 जानेवारी 1 मे जो की महाराष्ट्र दिन आहे, त्या दिवशी आपण काय करतोय, त्या दिवशी आपण सकाळी झोपून राहतो आहे 10 वाजेपर्यंत. का की आज सुटीचा दिवस आहे. अरे सुटीचा दिवस नाही आहे तो दिवस आहे आपल्या आझादीचा दिवस. आझादीचा दिवस, जे आपल्यासाठी शहीद झालेले आहे त्यांना नमन करण्याचा दिवस आहे तो. आपण काय करतो त्या दिवशी, दारू, मटन, चिकन हे पार्टी जे आहे, हे पार्टी आपण त्या दिवशी ऑर्गनाईज करण्याचा प्रयत्न करतो. आणि विशेष म्हणजे 1 मिनिटही लागत नाही राष्ट्रगीतासाठी. त्या राष्ट्रगीताला हजर सुद्धा राहत नाही. जे राहत असतील त्यांना प्रेमपूर्वक जय हिंद. जे हजर नाही राहत असतील त्यांना विनंती आहे की तुम्ही हजर राहा. आपलं जे राष्ट्र आहे, राष्ट्र आपल्याला सर्वश्रेष्ठ बनवायचं असेल तर आपल्याला जास्तीत जास्त तरुण पिढी, त्यानंतर ज्येष्ठ नागरिक आणि सोबतच महिला मंडळ जे आहे ते महिला मंडळ सुद्धा राष्ट्रगीतासाठी त्या ठिकाणी हजर करायचं आहे. तर यामध्ये आपण सर्वप्रथम जाणून घेऊया लोकसमृद्धीचे माननीय अध्यक्ष श्री मनीषजी मेन यांचं विचार काय आहे. आपलं जे मिशन मनीष दादा चालू आहे, आपलं जे मिशन चालू आहे, या मिशन बद्दल तुम्ही काय सांगणार. आपण एवढ्या दिवसापासून भरपूर मेहनत घेऊन राहिलो. पॉम्पलेट दाखवा. आपले जे पदाधिकारी आहे पॉम्पलेट वाटून राहिल्या. आता या प्रकारे जे पॉम्पलेट आम्ही बनवलेले आहे मी दाखवू इच्छितो. लोकसमृद्धीने या प्रकारे पॉम्पलेट बनवलेले आहे, हे मी तुम्हाला वाचून दाखवतो. लोकसमृद्धी पंजीकरण संख्या महाराष्ट्र अमरावती बटे 509/17. राष्ट्रों का आह्वान, माँ तुझे सलाम, आओ मिलकर करें हम ध्वजारोहण, आओ मिलकर करें हम ध्वजारोहण. लोक समृद्धि की ओर से सभी नगर वासियों को गणतंत्र दिवस की हार्दिक बधाई. लोक समृद्धि की ओर से सभी नगर वासियों को गणतंत्र दिवस की हार्दिक बधाई. हम सब भारतीय के लिए गणतंत्र दिवस एक गौरव और राष्ट्राभिमान का दिन है. आओ इस गणतंत्र दिवस के अवसर पर अपने किसी भी नजदीकी सरकारी दफ्तर, विद्यालय अथवा महाविद्यालय में हो रहे ध्वजारोहण के कार्यक्रम में सम्मिलित होकर अपने राष्ट्रध्वज तिरंगे को नमन करें.
और अपने भारतीय होने पर स्वयं को गौरवित करें। यहाँ पर हमने समय दिया हुआ है और ऊपर जैसे कि बताया गया है कि जहाँ का सरकारी दफ्तर रहे, विद्यालय रहे, महाविद्यालय रहे, कहीं पे भी सामूहिक तिरंगा जो लहराया जाता है वह कार्यक्रम में आप शामिल हो सकते हैं। साथ में बताया गया है वहाँ पे लोक समृद्धि के साथ सोशल मीडिया पर बने रहे। लोक समृद्धि नाम से पेज है हमारा, अकाउंट भी है, व्हाट्सएप नंबर भी है। तो ये जो पर्चे हैं ये पर्चे हमारे पदाधिकारियों द्वारा बांटे गए शहर में। आणि आता मी मराठीमध्ये सांगतो, आता या पदाधिकारी लोक समृद्धीच्या पदाधिकाऱ्यांनी सर्व ठिकाणी पर्चे वाटले। ते पर्चे वाटताना आम्ही एक ब्रीद वाक्य लिहिलं होतं, ना है हमें किसी बात से शर्म, क्योंकि राष्ट्रगीत है हमारा धर्म। म्हणूनच आज ज्यांची कॉमेंट आहे श्री अमित श्रीवास्तव आणि ते उपस्थित आहे आणि श्री अमित श्रीवास्तव यांनी साऊंड सिस्टीम आहे, साऊंड सिस्टीम सेटअप केली, त्यांचे फोटोज वगैरे आहे। त्यानंतर आमचे अध्यक्ष साहेब मनीषदा मेन त्यांनी पण भरपूर मेहनत केली। अमोलदादा ठाकरे यांनी पण भरपूर मेहनत केलेली आहे। विकासदादा बोरोडे, मुलाखत साहेब देखील आहे, अभिनेत्री मंडलिक आहे, सोबतच अशोकजी वाघ सुद्धा आहे, गौतमजी वाघ आहे। आम्ही भरपूर मेहनत केली आहे आणि विशेष म्हणजे आमचा उद्देश होतं की लोकांमध्ये जे जागरूकता, त्यांना विचारलं, परिवाराला विचारलं की तुम्ही राष्ट्रगीतासाठी किती जण जाता लोक घरामध्ये, तर त्या ठिकाणी ते सांगतात की हमारे बच्चे तो जाते ही। तर त्यांना विचारलं आपने जाते क्या, हमको काय को जाना पड़ता, बच्चे जा रहे ना। हे कुठल्या प्रकारचं एका जणांनी तर एवढा मोठा प्रश्न केला होता मला की त्यांनी हे बघितलं, राष्ट्रीय आव्हान बघितलं, त्यांनी सांगितलं झेंडा वंदनला तुम्ही जा आणि त्यानंतर त्यांनी प्रश्न केला ये कहाँ पे कार्यक्रम, लाजेने मान खाली माझी। लाजेने मान खाली गेल्यानंतर मला वाटलं की भारतातले तरुण, ज्येष्ठ नागरिक, महिला मंडळ जागृत नाही आहे। जर जागृत असते तर विद्यार्थ्यांसोबत, आपल्या पाल्यासोबत तेही पूर्ण परिवार घेऊन राष्ट्रगीतासाठी हजर झाले असते। 26 जानेवारी 15 ऑगस्ट हे आपल्यासाठी भरपूर महत्वाचे दिवस आहे। या दिवसासाठी आपण त्योहार बनवू शकतो। ज्या प्रकारे ईद, दिवाळी, दसरा या दिवशी आपण पुरणपोळी बनवतो, मीठा खाद्य पदार्थ बनवतो, त्याच प्रकारे 15 ऑगस्ट 26 जानेवारी हा सुद्धा एक प्रकारचा सण बनला पाहिजे। याबद्दल मी हे सांगू इच्छितो, दुष्यंत कुमार जी के कविता आहे त्याच्यामध्ये मी काही चंद लाईन सांगतो। हो गई है पर्वत की जंग चाहिए, इस हिमालय से कोई जगह निकलनी चाहिए। आणि त्यामध्ये एक शेवटची जे ओळ म्हणू शकतो आपण त्याच्यामध्ये, मेरे सीने में नहीं तो तेरे सीने में सही, हो कहीं भी आग लेकिन आग जलनी चाहिए। आग जळवा आपल्या मनामध्ये की नाही, आपल्याला जगायचं, राष्ट्रासाठी जगायचं। आपल्या मनामध्ये सर्वात प्रथम हा विचार टाका की हे जे राष्ट्र आहे आपल्याला आई वडिलांनी जन्म दिला आहे तो फक्त या राष्ट्रासाठी होण्यासाठी दिलेला आहे। त्यानंतर कुठं परिवार, अगोदर राष्ट्र, त्यानंतर परिवार, आणि जो राष्ट्राला अगोदर चाहतो तो परिवाराला सुद्धा चाहतो। हा आमचा मानस आहे। तर तुम्हाला आवाहन करत आहे, विनंती करत आहे की तुम्ही राष्ट्रगीतासाठी जवळच्या विद्यालय, महाविद्यालय, सरकारी दप्तर या ठिकाणी उपस्थित राहा। जर आपण वर्षातून 2 दिवस पकडले, 26 जानेवारी 15 ऑगस्ट, राष्ट्रगीताचा समय पकडला 2 मिनिटेही लागत नाही। 2 मिनिट दोन्ही जर आपले 26 जानेवारी 15 ऑगस्ट दोन्ही जर मिळवले तर 2 मिनिटही लागत नाही। त्यापेक्षा जास्त वेळ आपला जेवण करायला लागतो, पाणी प्यायला लागतो। आणि एवढा आमचा आव्हान केल्यानंतरही जर हा तुम्ही व्हिडिओ बघून आले त्यानंतरही जर तुम्ही राष्ट्रगीतासाठी जाणार नाही तर तुम्हाला एकच विनंती
जिथं कुठं कोरडी विहीर असणार त्या विहिरीमध्ये पण पाणी पिऊन मरून जावे, कारण की तुमच्या सारख्या व्यक्तीची भारतामध्ये त्याच्या पुढचं तुम्ही समजून घेऊ शकता. मी म्हणणार सर्वप्रथम आता जय हिंद. आता यानंतर आपण मनीष दादा मेन मनीष लोकसमृद्धीचे अध्यक्ष. दादा तुम्ही या आपला जो मिशन आहे राष्ट्रपती, तर याबद्दल तुम्ही काय राबवला अंजनगावमध्ये. आता आपल्याला 3 दिवसावर आपण पूर्ण अंजनगाव शहरामध्ये ते पर्चे आपण वाटत आहे. एवढा अनुभव चांगला आला, प्रत्येकानं सांगितलं की आम्ही करू. आता बहुतेक उद्या माहित पडेल किती येतात आणि दादा मी तुम्हाला सांगू इच्छितो की यासोबत आपले टाकरखेडचे जे रेवसे सर आहे, डॉक्टर रेवसे सर, ते पण आपल्यासोबत जुळले होते. काल त्यांनी पण आपल्यासोबत पर्चे वाटले अंजनगावमध्ये. अंजनगावची शनिवार वाहिनी जी आहे त्या ठिकाणी पर्चे वाटले त्यांनी. त्यासोबतच आपले हिरापूरचे गणेशजी मेश्राम ते भाऊ पण आपल्यासोबत जुळले होते. तर असे लोक आपल्यासोबत जुळून राहिले आहे आणि आपली अशी इच्छा आहे की जास्तीत जास्त लोक आपल्यासोबत जुळावे, राष्ट्रासाठी बघावे. तुमचं आणखी काय म्हणणं आहे? उद्याच्या प्रकरण काय असणार आहे आपलं? उद्या आपल्याला सकाळी 7:30 वाजता श्रीमती शांताबाई कानडे यांच्या प्रांगणात आपल्याला जनगणना करायचं आहे. तेव्हा सर्व जनतेला आपण अंजनगाव शहरवासियांना आवाहन केलेलं आहे, कुठेही करा, तुमच्या ऑफिसमध्ये, दप्तरमध्ये कोणाला काही जागा अवेलेबल नसेल तर आमच्या तिथं आहे शांताबाई कॉर्नरमध्ये, तिथे या सर्वांना. अजून एक मला गीत म्हणायचं आहे, 2 लाईन. नसा नसा लागले चैतन्याचे रूप नवे, घडवू आमच्या कर्तृत्वाने भारत भूते रूप नवे, भारत भूते रूप नवे. लोकसमृद्धी तर्फे येणाऱ्या ध्वजारोहण कार्यक्रमामध्ये मी सहभागी व्हा एवढी विनंती करतो. जय हिंद. जय हिंद. जय हिंद दादा, तुम्ही भरपूर चांगली या ठिकाणी माहिती लोकांना दिलेली आहे. त्यानंतर आपण वळूया लोकसमृद्धीचे सहसचिव माननीय श्री गौतमजी वाघ यांच्याकडे. सर्वप्रथम जय हिंद. जय हिंद. तुम्ही आज जे केलेला आहे कार्यक्रम, या ठिकाणी आपण लाईव्ह चाललो आहे फेसबुक वरती. आपण गेल्या 4-5 दिवसापासून भरपूर मेहनत घेऊन राहिलो आहे. तर तुम्हाला काय वाटतं ही जी आपण मेहनत घेऊन राहिलो आहे, तर ही मेहनत रंग जाणार का? जरूर ही मेहनत रंग आहे, कारण असं एका ओळीमध्ये म्हटलेलं आहे, जन्मा येऊनी त्या जगण्याचे सार्थक करणे जनसेवेस जगणे मानणे ध्येय करा तर म्हणाले. या देशासाठी, या देशातील लोकांसाठी, ज्या लोकांनी आपल्या प्राणाची आहुती दिली, ज्या लोकांनी आपले स्वतःचे घर, स्वतःचं शरीर, स्वतःचं सर्व काही समर्पित केलं आणि आपल्याला स्वतंत्र मिळून दिलं, आणि ते स्वतंत्र आपण फक्त सिम्पली घेतलेलं आहे, त्याला काही व्हॅल्यू, काही मूल्य देत नाही. म्हणून आम्ही मानवाने भावांनी एक मोहीम, एक मिशन हातामध्ये घेतलं, आणि ते मिशन असं की प्रत्येकाने जागृत व्हावं आणि देशासाठी 52 एकर प्रत्येक ठिकाणी जाऊन द्यावं. आज अशी परिस्थिती झालेली आहे की एका ठिकाणी झेंडावंदन चालू आहे आणि दुसऱ्या ठिकाणी अंगावर घेऊन पाहून लोक झोपत आहे, त्यांना मूल्य नाही आहे. त्या गोष्टीसाठी एकदम विनामूल्य आहे अशी समजत आहे. म्हणून जे मिशन आम्ही सर्व भावांच्या हातामध्ये घेतलं ते हेच आहे की प्रत्येकाने आपल्या जीवनामध्ये एक जागरूकता निर्माण करावी आणि देशासाठी समय द्यावा आणि देशाला सुलभ करून या सर्व लोकांचा उत्साह वाढवा, ही माझी विनंती आहे. आणि विशेष म्हणजे सर, आपल्याला कसं आहे, जे आपल्यासारखे सामाजिक कार्यकर्ते आहेत ते देशासाठी दिवस काढून राहिले आहेत आणि लोकांना आपण फक्त 52 सेकंद मागून राहिलो. 26 जानेवारीला 52 सेकंद आणि 15 ऑगस्टला 52 सेकंद. तर याबद्दल आपण जाणून घेऊया. त्या अगोदर मी इथं ओळख करून देत आहोत. लोकसमृद्धीचे कोषाध्यक्ष माननीय श्री निलेशजी भगत. नमस्कार. नमस्कार निलेशजी भगत, जय हिंद. आता हा जो आपला उपक्रम विद्यार्थी आपली कशा प्रकारे असणार आहे? आपण इथं नगर परिषद ठेवलेला आहे 6 नंबरच्या पाण्याच्या टंकीजवळ. आता आपण सर्वजण पोहोचणार आहोत, पण जे गावातले व्यक्ती आहेत त्यांनी आपल्या तिथं गावात तरी यायला पाहिजे. आणि आज विशेष म्हणजे आपण भोंगा फिरवला अंजनगाव. भोंगा फिरवला तरी ते सर्वांनी याची कृपा करावी आणि आपल्या देशाचा गौरव वाढवावा आणि पूर्ण परिवार सोबत या.
बरोबर. आणि त्याचसोबत आता आपले सामाजिक कार्यकर्ते म्हणू शकतो आपण त्यांना. सामाजिक म्हटल्यापेक्षा ते राष्ट्रभक्त आहेत. ते कुणा पक्षाचे भक्त नाही, ना कुठल्या संघटनेचे भक्त नाही, ते आहेत राष्ट्रभक्त. तर त्यांना आपण बोलूया मान्य श्री सचिनजी कारिया. तर सचिनजी कारिया आपण बोलूया या ठिकाणी. तर सचिनजी कारिया, आता या ठिकाणी आपण जो कार्यक्रम घेऊन राहिलो तर सर्वप्रथम तुम्हाला मी जय हिंद करू इच्छितो. तर या ठिकाणी आपण जो कार्यक्रम राबवून राहिलो आहे उद्या 26 जानेवारी, आणि आपण भरपूर मेहनत घेतलेली आहे. या ठिकाणी चप्पा चप्पा गल्ल्या गल्ल्या घरोघरी आपण गेलेलो आहे. लोक समृद्धी अंजनगाव सुर्जीचा आपण पॉम्पलेट प्रत्येक ठिकाणी वितरित केलेला आहे. जवळपास तुम्हाला सांगू इच्छितो की लोक समृद्धी ही अशी एनजीओ आहे आपल्या अंजनगाव सुर्जी मधली की ज्यांनी 12,000 पॉम्पलेट बनवले. आतापर्यंत 12,000 पॉम्पलेट तुम्ही बनवले असणार असं तरी मला नाही वाटत, कारण की आपण जनजागृतीसाठी झटून राहिलो आहे. आपण जनजागृतीसाठी झटून राहिलो आहे. तर आपण कशा प्रकारे आतापर्यंत मेहनत घेतली आणि आपली जे मेहनत आहे, आता उद्या फक्त 52 सेकंदाचं राष्ट्रगीत आहे, त्यासाठी लोकांना आपण येण्याची विनंती केलेली आहे. तर तुम्हाला काय वाटते, लोकांच्या मनामध्ये काही फरक पडणार, असर पडणार की जैसे ते पत्थर राहणार? नाही, परिवर्तन अनुकूल वातावरण झालेलं आहे. भारत देशमध्ये अनुकूल वातावरण झालेलं आहे. आणि सामाजिक क्षेत्रच नव्हे, अटल बिहारी वाजपेयींचं एक वाक्य आहे छोटंसं की सेवा कार्य हे संघटना, संस्था, पार्टी याच नव्हे तर प्रत्येक नागरिकांचं दायित्व बनते, हक्क बनते की राष्ट्रीय लेवलवर जेही कार्यक्रम उपक्रम होत असतील तशाच पद्धतीचे जे 26 जानेवारी आहे, 15 ऑगस्ट आहे, याच्यामध्ये मोठ्या प्रमाणात सहभागी होत आलेले आहे आणि भविष्यात त्याच्यापेक्षा जास्त संख्येनं उपस्थित राहतील. बरोबर, धन्यवाद. आणि या ठिकाणी तसेच आपल्या सोबत जुळलेले आहेत श्री अमोलजी ठाकरे. मान्य श्री अमोलजी ठाकरे संपर्क तर त्यांच्याकडे आपण जाऊया. तर आपण या वर्गामधून मोडतात, बरोबर. आता निलेशजी भगत बोलले ते पण कास्तकार वर्गामधून मोडतात. तर तुम्ही शेतकरी बांधवांना काय सांगू इच्छिता? तसंच विकासजी बोरोडे जे आहेत ते पण कास्तकार वर्गामध्येच मोडतात. तर तुम्ही शेतकऱ्यांना काय सांगू इच्छिता? माझं म्हणणं एवढंच आहे की बरोबर. या भारत मातेच्या धरतीमधून आपण सोना घेऊन राहिलो आहे, पीक घेऊन राहिलो आहे. त्या भारत मातेला नमन करण्यासाठी 26 जानेवारी 15 ऑगस्टला जायला पाहिजे. त्यानंतर आपण जाऊया मान्य श्री सागरजी कुळाखरे यांच्याकडे जाऊया. सर्वप्रथम तुम्हाला जय हिंद. तुम्ही आता नागपूरवरून या कार्यक्रमासाठी अंजनगाव सुर्जीमध्ये आलेले. बघा, एक कार्यक्रम असा आहे हा, नागपूरवरनं ते अंजनगाव सुर्जीमध्ये आलेले आहे. नागपूरमध्ये ते नोकरीला असतात आणि आपल्या माय गावी जे आपण मायगाव म्हणून आलोय सुर्जी, तर त्या ठिकाणी ते राष्ट्रगीताला हजर राहण्यासाठी आपल्या सोबत आलेले आहे. तर तुम्ही काय सांगू इच्छिता? सर्व देशवासियांना, माझ्या गाववासियांना एक नमन आहे, विनंती आहे की उद्या सकाळी सर्वांनी 7:30 वाजता श्री शांताबाई श्रीवास्तव कॉन्व्हेंट इथे आपलं ध्वजारोहण होणार आहे. तरी आपल्या सहकुटुंबासह तिथे हजर राहावे ही माझी विनंती आहे सर्वांना. धन्यवाद साहेब, तुम्ही भरपूर चांगलं लोकांना सांगितलेलं आहे. तुमच्या गोष्टीमधून लोकांना काहीतरी ज्ञान मिळालं की नाही आपण जायला पाहिजे, बरोबर. त्यासोबत आता आपण जाऊया विकास दादा बोरोडे यांच्याकडे. विकास दादा, आता आपण एवढे दिवस उपक्रम राबवला, 4 दिवसापासून भरपूर आपण मेहनत घेतली, दिवस रात्र आपण मेहनत घेतली, जास्तीत जास्त आपण दिवसातले जे आहेत जास्तीत जास्त आपल्या कार्यामध्ये आपण लावले. 365 दिवसांपैकी आपण 4 दिवस देशाकरिता दिले. आता बरोबर 4 दिवस आपण देशाकरिता दिले. तुमचा अनुभव कसा होता? अनुभव इतकाच होता की लोकांना अजूनपर्यंत माहिती नाही की ध्वजारोहणाला सर्वांना जाणं हे आवश्यक आहे. तरी जनतेला हीच विनंती आहे की ज्येष्ठ नागरिक असो या लहान मुलगा असो, यांनी सर्वांनी उद्या सकाळी शांताबाई कॉन्व्हेंट सुर्जी येथे उपस्थित राहावे. जिथं ध्वजारोहण असणार त्या ठिकाणी उपस्थित राहा आणि आपल्या सुर्जी परिसर मधल्या लोकांसाठी शांताबाई श्रीवास्तव कॉन्व्हेंट, बरोबर.
तर आता या ठिकाणी आपण बोललेलो आहोत, भरपूर चांगले आपण या ठिकाणी लोकांना सांगितलेलं आहे, त्यांच्या मनामध्ये काही परिवर्तन होणार असं मला निश्चितच वाटतं, आणि नाही जर झालं तर अगोदर मी सांगितलेलं आहे काय करायचं म्हणून, बरोबर. अगोदर सांगितलेलं आहे. आणि आता हा जो आम्ही उपक्रम हाती घेतलेला आहे, आम्हाला असं वाटतं की तुम्ही सुद्धा हा उपक्रम हाती घ्यावा. 15 ऑगस्ट येणार आहे. जर महाराष्ट्र दिन तुम्हाला साजरा करायचा असणार, महाराष्ट्र दिन तुम्ही 1 मे ला साजरा करू शकता, आपली संस्कृती आहे. तर महाराष्ट्र दिन पूर्ण 15 ऑगस्ट तुम्ही साजरा करू शकता. त्याच प्रकारे आम्ही जसं लोकांना आवाहन केलं, आतापर्यंत आम्ही पॉम्पलेट वाढले, भोंगे लावले, बॅनर वगैरे लावले आणि लोकांना आवाहन केलं, तर तुम्ही तुमच्या शहरामध्ये करा, गावागावामधून आपण प्रयत्न करू आणि लोकसमृद्धी तुम्हाला सपोर्ट करणार. ज्या ठिकाणी तुम्ही करणार होऊ शकते त्या ठिकाणी आम्ही येऊ, त्या ठिकाणी तुम्हाला मदत करू, तुमच्यासोबत कार्य करू आणि आपलं कार्य असं होऊ शकतं देशासाठी, त्याच्यासाठी आम्ही मार्गदर्शन करू. आणि तुम्हाला प्रेमपूर्वक विनंती आहे की तुम्हाला आमचा जर देशासाठी हा उपक्रम आवडला असला तर जास्तीत जास्त हा व्हिडिओ शेअर करा. म्हणजे कसं आहे, जास्तीत जास्त शेअर केला तर जास्तीत जास्त लोकांपर्यंत हा व्हिडिओ जातो आणि जास्तीत जास्त लोकांनी जर बघितला तर जास्तीत जास्त लोकांच्या मनामध्ये परिवर्तन होऊ शकते आणि जास्तीत जास्त लोक राष्ट्रहितासाठी हजर राहू शकतात. आम्ही तुम्हाला ठिकाणी हेच सांगू इच्छितो शेवटी की तुम्ही राष्ट्राला या, राष्ट्राला नमन करा. सर्वप्रथम राष्ट्र, त्यानंतर सर्व काही. तर तुम्ही आतापर्यंत लाईव्ह आमच्या सोबत जुळले. तुम्ही काही दिवसानंतर काही व्यक्ती बघतील तर त्यांनी सुद्धा शेअर करावा व्हिडिओ, जास्तीत जास्त शेअर करावा, मित्रांना सांगायचं शेअर करायला. आणि आतापर्यंत तुम्ही आमच्या सोबत जुळले होते त्याकरिता धन्यवाद. तुमचे लाख लाख आभार. जय हिंद, जय भारत, जय भारत, भारत माता की जय, भारत माता की जय, भारत माता की जय, जय हिंद, इन्कलाब.